आज आपण बनवणार आहोत झटपट बनणारा मटार पुलाव। त्यासाठी आपण काय करायचं तर कुकरमध्ये एक 2 चमचे तेल टाकायचं। तेल चांगलं तापून द्यायचं। आपलं तेल चांगलं तापलंय। आता आपण ह्यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा जिरे, 2-3 दालचिनीचे तुकडे, 4-5 काळी मिरी आणि 4-5 लवंग। गॅस बारीक करायचा आपल्याला। ह्या वेळेलाच आपल्याला टाकायचं आहे 2 तमालपत्र। तमालपत्र आपल्याला तोडून टाकायचे तसे। ह्या वेळेला आपण काय करायचंय एक 4-5 काजू असे स्प्लिट करून घ्यायचे, 2 भागांमध्ये करून घ्यायचे आणि ह्यामध्ये टाकायचे। आपले काजू गोल्डन ब्राउन झालेत। आता आपल्याला ह्या वेळेला काय करायचंय तर 2 हिरव्या वेलची टाकायच्या ह्यामध्ये। एकदा हलवून घ्यायचं। आता आपण काय करायचं तर मी एक वाटीभर मटार धुवून घेतले, ते आपण ह्यामध्ये टाकायचे। नुसतं असं वरती झाकण ठेवलंय मी, जेणेकरून आपलं उडणार नाही बाहेर। झाकण काढून घेऊया। असं मटार हलवून घ्यायचं आपल्याला। एक 2 मिनिटं मटार आपल्याला हे होऊन द्यायचे। आपले मटार 2 मिनिटं झालेत, शिजलेत। आता आपण काय करायचंय तर मी 1.5 वाटी तांदूळ घेतलाय, धुवून स्वच्छ धुवून घेतलाय 3 पाण्याने। आणि आता आपण हे तांदूळ ह्यामध्ये टाकायचे। व्यवस्थित हलवून घ्यायचंय। एक 2 मिनिटं हे तांदूळ व्यवस्थित भाजून घ्यायचे। तांदूळ आपला व्यवस्थित भाजला गेलाय। आता ह्या वेळेला मी काय करते 7 ते 8 काळे मनुके ह्यामध्ये टाकते। काळे मनुके नक्की टाका, खूप छान फ्लेवर येतो। आता हा मी हलवून घेते। आता आपण ह्यामध्ये सर्व सुके मसाले ह्यामध्ये टाकणार आहोत। एकदम कमी मसाले लागतात ह्या पुलावसाठी। तर सर्वप्रथम मी ह्यामध्ये एक चवीनुसार मीठ टाकते। ह्यामध्ये आपण टाकायचंय पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि मी अर्धा चमचा लाल तिखट टाकते। आणि आपल्याला जे तिखट जो येणार आहे ते येणार आहे पुलाव मसाल्याने, त्यामुळे आपल्याला ह्यामध्ये जवळपास 2 चमचे पुलाव मसाला टाकायचा। आता व्यवस्थित हे मसाले ह्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे। पूर्ण भाताला तांदूळाला आपल्याला हा मसाला एकदम व्यवस्थित कोट झाला पाहिजे। तांदूळ आपल्याला एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचंय। आता आपल्याला ह्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचंय। मी आपला तांदूळ एकदम व्यवस्थित भाजून घेतलाय। आता आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचंय। लक्षात ठेवा ह्यामध्ये आपल्याला कायम गरम पाणीच टाकायचंय, तरच आपला हा पुलाव छान होणार। तर मी 1.5 वाटी तांदूळ घेतला होता, त्यामुळे 3 वाटी गरम पाणी टाकले। आपल्याला जेवढा तांदूळ तुमचा असेल तेवढं त्याच्यात डबल पाणी घेऊन टाकायचं ह्यामध्ये।
ह्या वेळेला आपल्याला काय करायचं, एक चिमूटभर साखर टाकायची आहे. त्यामुळे काय होईल की एक छान टेस्ट येऊन जाते आपल्या पुलावला. एकदम थोडीशी मी साखर टाकते ह्यामध्ये. शक्यतो स्किप करू नका हे साखर टाकणं. त्यामुळे काय होईल तर एक थोडंसं तिखट गोड असा फ्लेवर ह्यामध्ये येईल. आता आपण याला झाकण लावूयात आणि आपला पुलाव शिजू देऊयात. 3 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला. आपल्या 3 शिट्ट्या झाल्यात. आता कुकर थंड झाला की मी आपला कुकर ओपन करून दाखवते तुम्हाला आपला पुलाव कशा पद्धतीने झालाय ते. आपला कुकर थंड झालाय. आता मी तुम्हाला ओपन करून दाखवते. हा 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 मस्त झाला पुलाव. आता आपण मिक्स करून घेऊया आणि एका बाउलमध्ये काढून घेऊया. मी यावरती कोथिंबीर टाकते. अशा प्रकारे आपला झटपट पुलाव तयार आहे.